अभिनेता संजय दत्तची कारागृहातून लवकर सुटका करण्याचा निर्णय योग्य होता का असा सवाल मुंबई हायकोर्टानं सरकारला केलाय। 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र ही शिक्षा पूर्ण होण्याच्या 8 महिने आधीच त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली। येरवडा कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे हे सूट देण्यात आल्याचं स्पष्टीकरण तुरुंग प्रशासनानं दिलं। तुरुंग प्रशासनानं दिलेल्या या सवलतीविरोधात पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी याचिका दाखल केली। त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं राज्य सरकारला हे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले। जेल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सिने अभिनेता संजय दत्तची लवकर सुटका झालेली नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की की हायकोर्टाला हे निश्चित करावं लागेल की कैदी झालेल्या गुन्हेगाराचं चांगलं तुरुंगातील वर्तन हे कशाच्या आधारावरती ठरवलं जाणं, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जेणेकरून भविष्य काळात कोणत्याही शिक्षा झालेल्या कैद्याला त्याचं चांगलं कैद्याचं वर्णन तुरुंगात चांगलं होतं हे सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन राहणार नाही, तर त्याच्याकरता देखील कायद्याचा बेसिस काही लागेल, काही निकष लागतील।